नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परिवर्तन चळवळीतील सर्व महापुरुष महामाता यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करून आज संबोधी बुद्ध विहाराचा वर्धापन दिन आणि भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77वा वर्धापन दिन या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विचारपीठावरील सर्व मान्यवर, संबोधी बुद्ध विहाराचे अध्यक्ष PS खरात गुरुजी, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्राचे संघटक भरतजी टपाल, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्राचे राज्याचे खिलारे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मुळात या देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाली आणि या देशाला संविधानाची अंमलबजावणी होऊन 77 वर्ष होत आहेत. परंतु या देशातील लोकांना अजूनही माहीत नाही की स्वातंत्र्य दिन काय आहे आणि प्रजासत्ताक दिन काय आहे. या देशाला आजही माहीत नाही की ध्वजारोहण कधी करायचं आणि झेंडावंदन कधी करायचं. ध्वजारोहण हे वेगळं आहे आणि ध्वजवंदन वेगळं आहे. झेंडा फडकावायचा का झेंड्याचं रोहन करायचं 77 वर्ष या देशाच्या माणसांना माहीत नाही, तर या देशाच्या लोकांना संविधान ही खूप दूरची गोष्ट राहिली आहे. मी गेल्या वर्षी ह्याच कार्यक्रमाला आलो होतो आणि मी तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही जास्त काही करू नका. ताईने सांगितलं की 395 कलम आहे, आता ती वाढवून 440 झालेली आहे. मी सांगितलं तर तुम्ही फक्त एका दिवसाला एक कलम वाचा. मी काय सांगितलं होतं, आपल्याकडे 366 दिवस आहेत. तुम्ही दिवसाला जर एक कलम वाचलं ना तरी 1 वर्षामध्ये तुमचं संविधान तोंडपाठ होईल. एक दिवसाला एकच, जास्त नका लोड घेऊ. एक दिवसाला एक कलम वाचलं आणि ते पाठ केलं म्हणजे समजा पहिलंच कलम आहे, या देशाचं नाव भारत आहे आणि इंडिया इज भारत, भारत इज इंडिया, पहिलं कलम संपलं. तुम्ही दिवसाला एक कलम वाचा. पुढच्या वर्षी 365 म्हणजे ना दादाभाऊंचं ऐकायची गरज नाही, ना वनिताताई जाधवचं ऐकायचं जाईल. तुम्ही स्वतः तयार व्हा. आपण काय करतोय, भारताच्या संविधानाची आपण काय करतोय, बाईक रॅली काढतोय, संविधानाची मिरवणूक काढतोय, संविधानाची आपण काय करतोय, मोठमोठाले कार्यक्रम करतोय. संविधानाची मिरवणूक काढणं महत्त्वाचं नाही आहे, संविधानाची बाईक रॅली काढणं महत्त्वाचं नाही आहे. संविधान वाचून ते आत्मसात करून, ते आत्मचिंतन करून त्याची कार्यवाही करणं हे गरज आहे. संविधान तुम्हाला समजलं पाहिजे. आता ताईने सांगितले की संविधान आहे. किती लोकांना माहीत आहेत की संविधानाचे तुम्हाला किती अधिकार दिलेले आहेत? काहीच माहीत नाही आहे. तुम्हाला किती कर्तव्य दिलेली आहेत, किती आहेत? मला वाटते संविधानाचे अधिकार आणि हक्क ही कलम जवळजवळ 51 पर्यंत आहेत. मी तर म्हणतो तुम्ही 365 440 सोडून द्या. तुमचे अधिकार आणि हक्क काय आहेत ते तरी वाचून पाठ करा. तुम्हाला संविधानाने काय अधिकार दिलेले आहेत, काय हक्क दिले ते तर 351 फक्त 50च येते.
मी तर सांगतो, आता तुम्हाला एवढंही सांगतो की तुम्ही पुढच्या वर्षी जेव्हा याल हे 50 वाचून या. दिवसाला, एका दिवसाला तुम्ही एक कलम 5 दिवस पाठ करा. मी जास्त सांगणार. मी पुढची 51च्या पुढची कलम ही कायदे मंडळाची आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, विधानसभा आहे, कोर्ट कचेरीची आहेत, अंदाजपत्रकाची आहेत, ते सोडून द्या. चला, तुम्हाला जी गरज आहे, तुमच्या मूलभूत अधिकार काय आहेत आणि तुमची मूलभूत कर्तव्य काय आहेत ते तरी वाचून घ्या. ती तरी तोंडपाठ करा. 50 करून म्हणजे 365 दिवस आहेत. जर तुम्ही 5 दिवसाला एक कलम पाठ केलं तरी पुढच्या वर्षी तुम्ही तुमचे संविधानिक अधिकार काय दिलेले आहेत, तुमचे संविधानिक कर्तव्य काय आहेत. आता तुम्हाला किती लोकांना माहीत आहे की ह्या देशाचे मालक तुम्ही आहात? किती लोकांना माहीत आहे? कोणालाच माहीत नाही आहे. का माहीत नाही? कारण तुम्ही संविधान वाचलं नाही. तुमच्या सेवेला कोण दिलेले लोक आहेत? बाबासाहेबांनी. तुमच्या सेवेला बाबासाहेबांनी दिलेला आहे. या गावातला ग्रामसेवक, तलाठी, या गावातला तुम्हाला दिलेला आहे पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, महापौर, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, केंद्रातला मंत्री, या देशाचा, या राज्याचा मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती तुम्हाला काय दिलेलं आहे? सेवा करायला. ते लोक कोण आहे? तुमचे सेवक. आणि तुम्ही कोण आहात? मालक आहात. असं झालेलं आहे. तुम्ही संविधान न वाचल्यामुळं ते झालेले आहेत मालक आणि तुम्ही झालेले आहेत सेवक. तुम्ही त्यांना म्हणता साहेब, साहेब म्हणता ना. ॲक्च्युली ते तुम्हाला साहेब म्हटले पाहिजे, पण तुम्ही त्यांना साहेब म्हणतायत. आमदाराला म्हणतायत, खासदाराला म्हणतायत, मंत्र्यांना म्हणतायत. खरं साहेब कोण आहेत? तुम्ही. हा कुणी बनवलं? हे बाबासाहेबांनी तुम्हाला साहेब बनवलं. पण तुम्ही काय झाला? तुम्ही नोकर झाला, तुम्ही सेवक झाला. आणि म्हणून या देशामध्ये बाबासाहेबांनी जे संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत, तुम्हाला जे बोलायचे बाबासाहेबांनी या देशामध्ये तुम्हाला जे संविधानिक अधिकार दिलेले आहेत, संविधान कर्तव्य दिलेली आहेत, याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. हे वाचलं पाहिजे. संविधानाची प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान हा ग्रंथ आपण ठेवला पाहिजे. आणि तो संविधानाचा ग्रंथ ठेवल्यानंतर त्याचं वाचन केलं पाहिजे. ताईने सांगितलं की महिलांना पूर्वी काहीच अधिकार नव्हते. आज देशाच्या राष्ट्रपती ह्या महिला आहेत. देशाच्या मुख्यमंत्री महिला, एक वेळ देशाच्या प्रधानमंत्री या भारताच्या महिला राहिल्या आहेत. म्हणजे महिला ही चूल आणि मूल, याच्या पलीकडे काही महिलांचं महत्त्व नसताना आज महिला कलेक्टर आहे, आमदार आहे, खासदार आहेत, नगरसेविका आहेत. हे ज्या नगरसेविका महिला झालेल्या आहेत, हे कुणामुळे झालेले आहेत? बाबासाहेबांमुळं आणि संविधानामुळं. आता तुम्हाला मी एक सांगतो, समजा बाबासाहेबांनी संविधानामध्ये 50% महिलांना राजकीय आरक्षण दिलं नसतं. एक्झाम्पल, बरोबर, राजकीय आरक्षण दिलं नसतं तर सुर्वेताई या नगरसेविका झाल्या असत्या का? सुर्वे साहेब झाले असते. नाही, आता पण तिकीट त्यांनी यांना दिलं असतं का? त्यांना द्यायला का भाग पाडले? कारण ते महिला आरक्षण झालं. आणि ते कुणामुळे झालं? ते बाबासाहेबांना दिलं असतं का? तुम्हाला या महिलांना तिकीट दिलं असतं का? नगरसेविका बनली असते का? ते नगरसेवक कुणामुळे बनले? बाबासाहेब. आणि म्हणून ह्या संविधानाचा इतक्या प्रकारचे महत्त्वाचं हे संविधान आहे. आपण सर्वांना मी विनंती करतो की आपण संविधानाचा अभ्यास करताना पुढच्या वेळेस मला एक सांगा, पुढच्या वेळेस 1 ते 50 कलम किती लोक तोंडपाठ करून, मी पुढच्या वेळेस पण येणार आहे, 1 ते 50 कलम किती लोक पाठ करून येणार आहेत? बघा, 1 वर्षात आहे बरं का मी सांगतोय. किती? 1 ते 50. मी बघा,
तुम्ही 440 तोंडपाठ केली तर खूप चांगले आहेत. मी तिकडे जातच नाहीये. मी तर म्हणतो फक्त मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य 1 ते 50 कलम तुम्ही सर्वांनी वाचा, पाठ करा. सगळ्यांना संविधानाच्या कॉपी असेल नसेल तर ती डाउनलोड करून घ्या. आता इंटरनेट आहे, सारखं रील बघण्यापेक्षा संविधान सुद्धा यूट्यूबवर बघा. यूट्यूबवर 4-4, 5-5 तास संविधानाचे चांगले हे आहेत, तिथे बघा. बाकी यूट्यूबवर इकडचं तिकडचं बघण्यापेक्षा संविधान वाचा, संविधान तोंडपाठ करा. एवढंच तुम्हाला ह्या स्वतः प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला मी सांगतो. आणि ह्याच खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो. प्रत्येक सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि संबोधी बुद्ध विहाराचे PS खरात गुरुजी आणि त्यांनी हे ज्या पद्धतीने संबोधी बुद्ध विहाराचं जो कामकाज केलं ह्या वयामध्ये सुद्धा त्यांचा सतत राबता चालू आहे, त्याबद्दल संबोधी बुद्ध विहार PS खरात गुरुजी आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सहकार्यकर्त्यांना आणि आमचे मित्र भराजी टपाल असतील, राजेश खिलारे, आम्हा सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.